नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, मी आता मार्केटमध्ये जातो आहे. आता बघा, हे 5 तास पाऊस पडून गेला आहे. आता ते कपडे वगैरे घ्यायला पण जायचंच आहे मार्केटमध्ये. त्यासाठी म्हटलं चला आता ते साड्या वगैरे काही ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो. आणि मला जर ते कपडे वगैरे नाही आवडले तर मी गायत्रीलाच घेऊन जाणार आहे ते कपडे घ्यायला, कारण की ते साड्या वगैरे आपल्याला थोडी घेता येणार आहेत, म्हणून मी गायत्रीलाच सोबत घेऊन जाणार आहे. तोपर्यंत हे बघा, सिन्सिअरिटी बघून घ्या मित्रांनो. एवढं भारी वाटतंय ना पावसाच्या दिवसामध्ये. म्हणजे ऊन अजिबात नाही आता 2 दिवसापासून. एकदम थंडगार वातावरण आहे. आणि शनिवार रविवार तर म्हणजे शुक्रवारपर्यंत पूर्ण ऊन होतं, आणि शनिवार रविवार तर काही एवढं म्हणजे ऊन नाही पडलं मित्रांनो. खूप म्हणजे थंडगार वातावरण वाटतंय. हे आमचं मड चर्च आहे इकडे, समोर आईस फॅक्टरी वगैरे. खूप म्हणजे खूपच भारी वाटतं इकडे. आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये हा एरिया पण बघितला आहे. तुम्हाला या इकडे ज्या घरांमध्ये म्हणजे प्राईस वगैरे किती आहे ते पण सांगितलेलं जे. चला, मी आत्ताच इथून ते चिकन वगैरे घेऊन घेतलं आहे. आणि याच्यानंतर हे बघा, आपली ते लोहार वगैरे इथंच राहतात ते, ये मच्छी मार्केट वगैरे. चला म्हटलं, ते माझे मोठे भाऊजी आहेत ना, त्यांचे ते लहान भाऊ वगैरे येणार आहेत, आणि त्यांच्या मिसेस वगैरे येणार आहेत घरी. तर चला म्हटलं, ते चिकन वगैरे. आणि मोठ्या बहिणीला पण भाऊजींनी त्यांना पण जेवण वगैरे सांगितलं आहे. ते तर म्हणजे 5-6 जण येणारच आहेत घरी जेवणाला. तर त्यांना मी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. म्हटलं चला, रविवार पण आहे. तर हे सर्व आता भाजीपाला काय चिकन घेतलं, आणि त्याच्यानंतर ते हारा मसाला वगैरे ते पण घेऊन घेतो. आता हे फ्रेश भाजीपाला आहे का काय काय माहिती आहे. आता मुंबईचा भाजीपाला आहे. बघू आता ते गावाकडनं वगैरे येत असेल, ते नाशिक, धुळे, जळगाव तिकडनंच येतो सहसा तर आपला माल. इथं ते आता मी घेऊन घेतो, ते हारा मसाला वगैरे घेऊन घेतो, कारण की हिरवगार एकदम भाजीपाला दिसतोय. तर त्याच्याबद्दल काही टेन्शनच नाही. आपल्या गावाकडे कसं पूर्ण आठवड्याचा बाजार भरतो. चला म्हटलं, आता जाता जाता परत ते काळा मसाला पण घेऊन घेऊ. याला काय ते अख्खा मसाला बोलतात ना, ते पण घेऊन घेऊ म्हटलं. आपल्या गावाकडे काय त्याला काळा मसालाच बोलतोस. काळा मसाला दे 10 रुपयानं 20 रुपयानं. तसं मी 20 रुपयाचा घेऊन घेतला आहे. चला आता म्हटलं, त्या जाता जाता आपल्या या साड्या बघून जाऊ म्हटलं. मला तर म्हणजे काही व्यवस्थित वाटल्या नाहीत त्या. म्हटलं जाऊ दे, गायत्रीलाच घेऊन जाईल सोबत म्हटलं. तरी मी आपले एक नजर फिरून घेतली. म्हटलं आवडलं तर घेऊन जातो म्हटलं. हे बघा, इथं असे साड्या वगैरे टांगलेल्या आहेत, आणि जास्त काही दुकानं नाही आहेत या मडमध्ये साडींचे. 1 की 2च दुकानं आहेत. तरी म्हटलं कुठे दुसरीकडे जाण्यापेक्षा इथंच बघूया म्हटलं. मला काही तिथं व्यवस्थित वाटलं नाही. म्हटलं जाऊ दे, गायत्रीला सोबत घेऊन घेईल. आणि जाता जाता म्हटलं अजून परत ते काय कांदे बटाटे टमाटर ते घेऊन जाऊया, कारण की काहीच नाही आहे म्हटलं घेतलेलं अजून. ते कांदे बटाटे टमाटर ते हे घेऊन जाऊया म्हटलं. हेच 40 रुपये किलो टमाटर आहेत, 40 रुपये किलो कांदे आहेत, आणि 30 रुपये किलो बटाटे आहेत. म्हटलं जाऊ दे, इथून मी फक्त टमाटरच घेतो. पुढे गेलं ना तिथं होलसेल दुकान लागतं, तिथून पण घेऊया. हे बघा, आणि यांनी जे म्हणजे भाजीपाला मांडला ना मित्रांनो, ते रेंट वगैरे द्यायला लागतो यांना. चला तर आता ते टमाटर वगैरे घेतलेत फक्त. पुढे जाऊन आपल्याला होलसेलच्या दुकानामध्ये जायचं आहे. तिथं म्हणजे स्वस्त भेटतं थोडं, 10-20 रुपयाने स्वस्त भेटतात तिथं. हे बघा, इथं हे होलसेल दुकान आहे. इथं 100 रुपयाला डायरेक्ट 4 किलो कांदे आहेत मित्रांनो. त्याच्याबद्दल विषयच नाही आहे. मग मी 50 2 किलो कांदे घेऊन घेतलेत. ते बघा, मस्त गाई वगैरे सांभाळते ते. आता काय ते त्या गाईंचा डॉक्टर आला होता तिथं. आता ते वासरू पण दाखवतो तुम्हाला. थांबा, ते बघा वासरूला आता इंजेक्शन काय दिलं बघा तिथं. ते वासरूला तिथंच बांधलेलं आहे. तुम्ही म्हणणार मुंबईमध्ये पण गाई म्हशी राहतात का? सर्व आहे तिथं. गाई पण आहेत, म्हशी पण आहेत, बकऱ्या पण आहेत, सगळ्याच गोष्टी तिकडे मडमध्ये. त्याच्याबद्दल काही ते विषयच नाही आहे. चला, घरी जाता जाता आता त्रिशूला काहीतरी थंड वगैरे घेऊन घेऊया. म्हणजे जास्त काय नाही, तिला 8 दिवस झालं होतं, तिने काहीच पिलं नव्हतं, म्हणून फ्रुटी घेऊन घेतली. तर 10 रुपयाची आपली फ्रुटी घेऊन घेतली. आता याच मेन रस्त्याने झाला आता आपल्याला. आता या मामू गल्ली बोलतात याला, इथूनच आपल्याला आता सरळ डायरेक्ट आपल्या घराकडे जायचं आहे. तुम्ही तर त्या गल्ल्या वगैरे त्या आपण बघितल्यातच आहेत. तरी पण एकदा तुम्हाला त्या गल्ल्या दाखवूनच देतो मी. कसं म्हणजे पावसाच्या दिवसात किती किचकिट असतं ना, ते पण तुम्हाला दाखवतो. परत किती छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. याच्या आधी जर तुम्ही बघितले जे तरी पण आपला रोजचा रस्ता आहे तरी दाखवूनच देतो तुम्हाला. हे बघा, म्हणजे आत्ताच पाऊस पडून गेला ना. काल जर रात्री बघितलं असतं ना तुम्ही, एवढं म्हणजे डायरेक्ट गुडघ्या एवढं पाणी जमा झालं होतं इथं. हे बघा, हे समोर दिसतंय ना तुम्हाला, गुडघ्या एवढं पाणी झालं होतं. हे राईट साईडला बघताय इकडे मेडिकल आहे, लेफ्ट साईडला गटार आहे. म्हणजे बघा, विचार करा तुम्ही, गटाराच्या समोरच एकदम मेडिकल आहे तिथं. हे बघा, अशा या गल्लींनी जायला लागतं. एकदम म्हणजे आजूबाजूलाच घरी राहतात. आपलं अंगण काय ते अजिबात माहीत नाही. रांगोळी कुठे काढायची दिवाळीच्या टायमाला काहीच माहिती नाही. तर रांगोळी काढायला जागा नाही आहे. कुठे रांगोळी काढणार आहेत सांगा बरं अशा छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये. त्या बघा, अशा गटारीतनं जायला लागतं. आता इथं कुठे रांगोळ्या काढणार आहेत, दिवाळी आकाची काहीच नाही. म्हणजे आणि झोका पण नाही बांधू शकतात, अशी हालत आहे इथं. काय झोका बांधणार आहेत आकाशीच्या टायमाला. ते आजोबा काहीतरी सायकल रिपेअर करतायत.
ही आपली ही एक गल्ली आहे, म्हणजे नुसत्या गल्ल्या गल्ल्या आहेत मित्रांनो. या गल्लीत जा, त्या गल्लीत जा, या गल्लीत जा, त्या गल्लीत जा, असं 5-6 गल्ल्या चेंज करत करत मग आपल्या घराकडे जायला लागतं. आता इथून परत आपल्याला राईट मारून जायला लागेल. हे बघा अशी हालत आहे. चला भाऊ, रस्ता चांगला आहे का काय आहे तसं पण नाही. ते बघा समोर पण लोक राहतात हं. तुम्हाला एक सुद्धा घर रिकामं दिसणार नाही की चाल बाबा हे छोटंसं घर आहे रिकामं आहे. तुम्हाला एक सुद्धा घर रिकामं दिसणार नाही. सगळ्यांचं 5,000, 6,000, 7,000 असंच भाडं आहे. तुम्ही म्हणणार 3-4 हजार भाडं असेल. अजिबात नाही, तेवढं भाडं अजिबात नाही मित्रांनो. इथं डायरेक्ट 5,000च्या पुढे आहेत. 5,000 म्हणजे एकदम एकच जण राहील एवढा जे. चला तर जाऊया जरा घरी आता. चला. काय ग त्रिशू, तू पूर्ण पसाराच करून ठेवला हा. ते बघा सगळं नुसतं गादीवरती पण पसारा, खाली पण पसारा, सगळं सामान इकडे तिकडे. हा चॉकलेट खा, तू चॉकलेट खा. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी, ते सामान वगैरे घेऊन आलो. तुम्ही बघितलंच काय काय आणलं काय नाही. गायत्री चला आता तुला इकडे बघ ना, थोडी तिरकस थांब ना. अशी पाठ करून का थांबलेस तू? हा सॉरी. भाकरी बनणार आणि कितल्या भाकरी टाकायच्यात? 10 भाकरी टाकायच्यात. अरे एवढे नको टाकू ना, काहीतरी 10 भाकरी. त्या बघ किती किती बनवल्यात दाखव तू. या बघ इथं म्हणजे 2, 4, 5, 6 भाकरी तर आहे तिथंच. हा बस 7च भाकरी बनवते ना. हा बनव मग. चलतंय, आपल्याला साड्या घ्यायला जायच्या आहेत. ते तू परत बोलली असते की पसंत नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये. त्यासाठी मी काय आणल्यात नाही, ते तुला घेऊन जातो सोबत. हा चला मित्रांनो, आता परत आपल्याला साड्या घ्यायला जायच्या आहेत. ते साड्या बघू आता कितीला भेटतात काय नाही, ते तुम्हाला तिथंच गेल्यानंतर सांगणारच आहे. अजून त्या साड्या पण आणायच्या आहेत, परत ते ड्रेस पीस पण आणायचे आहेत, ते पण बघूया आता आपण. चला. ए त्रिशू काय करते तू? काय निघत नाहीये. हा ते बघ काढली ना तू चॉकलेट. हा खा आता. हे चल काहीतरी पटकन कर. तर फक्त भाकरीच बनवशील ना? हा भाजी तिकडनं आल्यावर बनव. यार तू अजून हे सगळं भाजी वगैरे बनवत राहिली. चल ना, आपल्याला मार्केटला जायचं आहे ना. हा हा तिकडनं आल्यावर भाजी बनवशील. वाजता एक नंबरच येतोय काहीतरी भाजीचा मस्त. तेव्हा येतं मस्त कांदा बिंदा आपण जिलेले त्या. हा फ्रुटी नाही फ्रुटी नाही, मम्मीने पिऊन घेतली फ्रुटी, काहीच नाही त्याच्यामध्ये. आता हे चल पटकन रेडी हो गायत्री. चल तर पटकन. चला इथं पूर्ण आता आपली भाजी रेडी झालेली आहे. गायत्रीने मस्त इथं बघा, म्हणजे किती आम्ही 6 जण खाणार आहे, तर 6 जणांसाठी पूर्ण भाजी बनवलेली. तर कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो भाजी कशी बनलेली. म्हणजे आपली पुरी गावकडली कशी मस्त काया मसाला भाजी राहत तशी भाजी बनवलेली आहे. बघा आज चिकनची भाजी बनवलेली आहे. हे बघा हे चिकन मस्त मोठं पातेल्यामध्ये टाकून दिली भाजी. भाजी पण तयार झाली आणि भाकरी पण रेडी झाली आहेत. आता आपल्याला जायचं आहे कपडे घेण्यासाठी. चला तर आता आपण डायरेक्ट साडीच्या दुकानाकडे जाऊया. चला आता आपल्याला गायत्रीला घेऊन त्या साड्या घ्यायला जायच्यात. आता त्या साड्या पण बघूया आता, कारण की मला काय जमणार नाही त्या साड्या घेता. म्हटलं चल तू जेवण वगैरे बनवून झालं जे तुझं, तर जाऊया म्हटलं. ती बघा किती फास्ट जाते. तिला वाटतं यांना रस्ताच माहीत नाही म्हणून. ती बघा किती फास्ट जाते ती. त्यांना गायत्रीला वाटतं रस्ताच माहीत नाही म्हणून एवढी फास्ट जाते. आता बघा इथं थांबली ती. थांब आता मी त्रिशूला घेतो. थांब नाही जाशील ना पुढे, जा ना तू. ते बघा तिला ते सांगितलं म्हटलं चल पुढे तू. ते त्रिशूला पण पकडलंय तिने. माझ्या हातामध्ये छत्री पण होती, मोबाईल पण. चल म्हटलं तू. रोजचाच प्रवास आहे, म्हणजे रोजचं येणं जाणं इथून. त्याच्यामध्ये सवय झाली आता आम्हाला. तर काय करणार. आज पाणी म्हणजे पाऊस कमी होता त्यासाठी थोडंसं हे भरलं नाही मित्रांनो, नाही तर पूर्ण गुडघ्या एवढं पाणी असतं. तुम्ही याच्या आधी तर व्हिडिओमध्ये बघितलं जे. चला तर आता आपल्याला इथून परत आता म्हणजे जसं आलो ना मी तसंच आता आपल्याला त्या साईडला चालत जायचं आहे. म्हणजे डायरेक्ट आता कपड्यांच्या दुकानामध्ये जायचं आहे तिथं. आता बघू ते साड्या वगैरे ते पण घ्यायचे आहेत, परत कपडे वगैरे म्हणजे ते जेंट्ससाठी काही ड्रेस पीस वगैरे असतात का नाही ते पण बघायचं आहे. ते आहेत का नाही ते पण बघायला लागणार. चला या गल्लीतनं जायला लागणार. आणि गायत्रीचा काय रोजचाच रस्ता आहे. चालेल चला जाऊया दुकानात आपण. काय आलं त्रिशू? फ्रॉक पाहिजे तुला? चला आता इथं ते साड्या वगैरे घेऊया. आता बघूया आता कुठल्या साड्या घेतात. मी तर येऊन गेलो तर तुम्ही बघितलंच ते. म्हणजे हा त्रिशू तो फ्रॉक पाहिजे तुला? चला या साड्या बघा, या सकाळी तुम्ही बघितल्याच होत्या ना साड्या, त्याच आपल्याला घ्यायच्यात. आता बघू ते आता गायत्रीवरती तिला पसंत पडणार त्याच्यावर आहे. हे बसव गायत्री तिला 1 मिनिट. कशावर? इथं चेअरवरती बस ना का त्रिशू? हा राहू दे बस मग. हे बघ तुला कुठला कलर आवडतो काय नाही बघते आता. जेव्हा मस्त इथे टी शर्ट वगैरे पण आहेत, पण मी अशी टी शर्ट काय घालत नाही.
आपल्याला कसं ते ऑफिसला वगैरे जायला लागतं म्हणून एकदम ते प्लेनमध्येच घेतो आपण. त्रिशू मोबाईल बंद कर ना. इथं पण मोबाईल तुला इथं फ्रॉक पाहिजे ना. बंद कर दे मोबाईल, बंद कर दे माझ्याकडे. ठेव मम्मी साड्या बघते बघ. मस्त असे सॉफ्ट घे हा काहीतरी. सॉफ्ट साड्या चांगल्या असतात ना. तू जशी नेसते ना साड्या तशात बघ त्या. हां असे फ्रॉक पाहिजे ना तुला. पर्स पाहिजे. मग तो ड्रेस घ्यायला लागेल, मग त्याच्यासोबतच ती पर्स भेटणार आहे. अशी नाही भेटत ती पर्स. आलं लक्षात. ते ड्रेस घेतला ना आपण तेव्हाच भेटणार आहे पर्स. तू सुरतला कुठला ड्रेस घेतला होता त्रिशू. हां पिंकवाला घेतला होता. पिंकवाला पसंत आहे तुला. हा अच्छा थांब आपण तो पिंकवाला पण घेऊया मग. आता नाही, आता आपण तू रक्षाबंधनला जाशील ना तेव्हा घेऊया. नको ते बड्डेचे फ्रॉक आहेत ना का त्रिशू. ते फ्रॉक घेऊन मतलब नाही आहेत. हा मग तुझा बड्डे आता नाही आहे, एप्रिलमध्ये तुझा बड्डे. थांब साड्या बघून घेऊ दे. काय काय आलं गायत्री. ते काय दोन्ही पण सारख्याच आहेत ना काहीतरी. सारख्या कशाला घेते, वेगवेगळ्या घे ना. हा हा का नको मोबाईल. त्रिशू तू घरी पण मोबाईल बघते, इथं पण मोबाईल बघते. सीट ठेव, साईडला ठेव. चांगलेत ना. काय आलं कलर अजून कसे दुसरे एवढे भारी तर कलर देव मित्रांनो. एवढे म्हणजे चांगले चांगले कलर आहेत की नाही आवडत आहे तिला. हा आता कुठे पाणी. थांब आता आपण घरी जाणार. थांब 2 मिनिटं. आता तेव्हा त्या मम्मीच्या साड्या वगैरे घेऊन झाल्यात ना, मग जाऊया आपण घरी आता आपण. हा थांब मी आणून देतो तुला, पाण्याची बॉटल आणून देतो. थांब. हा आणतो ना मग. काय खायला. हा थांब चिप्स आणू ना. काय माहिती आता यांचं काय चालू आहे. ती गायत्री म्हणते साडी नाही घ्यायची का घ्यायची. हा बघ ना तुला तुझ्यावरती पसंत आहे. तुला काय आवडतात. मग तिथं होते का त्या गोडाऊन मध्ये होते ना तिथं. ते चांगले वाटत होते. हा पण कलर मस्त आहे ना. हा बघा हा खालचा कलर पण चांगला आहे. एवढे तर भारी भारी कलर आहेत गायत्री. एवढे चांगले कलर आहे तुला तरी तुला आवडत नाहीये. आहे काय सुरत आहे का. सुरतवर. अच्छा सुरतवरनच आणतात. हा त्या पण सुरतच्या आहेत ना. हा थांब घेऊया आपण पर्स घेऊया. मम्मीला आधी साडी पसंत करून घेऊ दे. हा ते वेफर पण आणतो तुला. थांब मी. बघा एवढा मस्त कलर आहे आणि तरी म्हणते की कलर चांगला नाहीये म्हणे. हा घेऊया घेऊया आपण. थांब सर्व घेऊया. पहिले मम्मीचं मिटून घेऊ आपण. मम्मीला कुठल्या साड्या घ्यायच्या ते घेऊन घेऊ त्या आधी. हा ड्रेस पाहिजे का त्रिशू तुला. हा बघ तो बघ तो बाबूचा ड्रेस बघ. लग्नामध्ये घालतात ना तसा ड्रेस आहे बघ. हा लग्नामध्ये चांगला नाही वाटणार. मग याच्यातले घे नाही तर गायत्री. या पैठणी कुठल्या आहेत या. हा आपण कलर मस्त आहे ना. एकदम सॉफ्ट आहेत ना काहीतरी. मस्त वाटतायत ते. पाडशील ग त्रिशूर. राहू दे ना. ते अंकल ओपन करतायत ना ते बघ. मस्त आहे ना. आपण कलर मग अशा अशा 2 घेऊन घे ना. मग 2 घेऊन घे. बघ तुझ्यावरती तुला कसं आवडतंय काय नाही बघ. मग दोन्ही पण चांगले वाटतात ना. घे चल. पावसाच्या आधी आपल्याला जायला लागणार घरी. 12:30 झालेत.
मी काय म्हणतोय, हा एक ब्लॅक घे आणि एक टी घे. ब्लॅक नको, हा ठेव तिथंच. काय आलं, हा तुला नंतर घे. त्रिशू आपण मार्केटला आलो की तुझं काही ना काही चालूच होऊन जातं का. थांब ना जरा 2 मिनिटं, जाऊया ना आपण. हा मग घेऊन येतो ना मी, थांब ना मग. हा हा दोघं त्याच घेऊन घे ना. थांब मी हिला पाण्याची बॉटल घेऊन येतो. तिथं काय ते ड्रेस पीस वगैरे काही भेटलेत नाही मित्रांनो, त्यासाठी फक्त त्या साड्याच घेऊन घेतल्या तिथं. आता मला इथं वर चढायला जायला लागणार. हे बघा बोटीमध्ये बसलोय मी आता. या बोटीने आपल्याला त्या साईडला जायचंय, म्हणजे आमचं तिकडे मळ आहे आणि आता वर चढायला जायला लागणार. हे बघा पूर्ण एकदम समुद्राला पूर्ण म्हणजे भरती आली आहे मित्रांनो. पूर्ण पाणीच पाणी, त्याच्याबद्दल विषयच नाहीये. पहिले म्हणजे नॉर्मली पाणी असतं असं एकदम नदीसारखं पाणी असतं, पण आता बघा पूर्ण एवढं समुद्र म्हणजे पूर्णच भरलं पाणी. तर आता तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं जे आज समुद्राने मी त्या साईडला जातो वगैरे. चला आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे, तिथं ते ड्रेस पीस वगैरे बघूया आता तिथं भेटतात का नाही. कारण की आज रविवार पण आहे आणि दुकान परत बंद वगैरे राहिलं तर परत वांदे व्हायचेत. नाही तर तरी बघू आपण 1-2 दुकानं बघायला लागतील तिथं. कारण की आज म्हणजे घ्यायचेच आहेत काही करून. कारण की इकडे आलो जे एवढ्या लांब आता. तुम्ही हे मंदिर पण बघितलं जे मित्रांनो, या मंदिराच्या समोरच ते दुकान वगैरे. आता ते दुकान बघूच, कारण की मला नाही वाटत आज रविवारचं उघडं असणार ते दुकान. तरी पण बघूया बरं तिथं. हे माझा रोजचा म्हणजे प्रवास आहे मित्रांनो. इकडनंच मी येतो जातो ऑफिसला, ते पण तुम्हाला माहिती आहे. अरे यार हे बघा, हे समोरचं दुकान आहे पण हे बंद आहे. तर आता मला दुसरं दुकान बघायला लागणार. चला थोडं पुढे जाऊया आता आपण. हे बघा इथं हे समोरच दुकान भेटलं आता मला, म्हणजे जवळच होतं त्या दुकानापासून. इथं पण मस्त ड्रेस पीस वगैरे लावले, कपडे वगैरे भरपूर आहेत इथं. स्पेशल ड्रेस पीसचं दुकान दिसतंय मित्रांनो हे. म्हणजे आपले ते भारी भारी एकदम ड्रेस पीस लावले तिथं. चला आता माझे ते ड्रेस पीस वगैरे घेऊन घेतलेत मी आता. हे बघा ते साड्या पण गायत्रीने माझ्याकडेच देऊन दिलेत. म्हटलं ठीक आहे चल, माझ्याकडे देऊन दिलेत तू. चला आता जाता जाता त्रिशूला काहीतरी ते डाळिंब वगैरे घेऊन जाऊया. डाळिंब पण काहीतरी 300 रुपये किलो आहेत मित्रांनो. मी अर्धा किलोच घेतले ते डाळिंब. आणि ते आंबे वगैरे काही घेतलेत नाही. म्हटलं नको पावसाचे आंबे वगैरे नको. कालच मी आंबे घेऊन गेलो होतो, तर आता फक्त आपले डाळिंब वगैरे घेऊन घेतलेत. चला म्हटलं आता जाऊया डायरेक्ट घरी, कारण की पाऊस येण्याच्या आधी जायला लागणार. कारण की पावसाचा भरोसा नाही, पाऊस इकडे कधी पण येऊ शकतो. चला म्हटलं आता जाता जाता त्रिशूसाठी काहीतरी अजून खिलौनं दिसले, ते बासुरी दिसली. म्हटलं चला श्रीकृष्ण भगवाननी पण पूर्ण म्हटलं वृंदावन याच बासुरीने म्हटलं एकदम असं सोरमय करून दिलं होतं. चला तर म्हटलं ही बासुरी नाही पण ते दुसरं वाजवण्याचं घेऊन जाऊ म्हटलं आपण. तर ते घेतलं वगैरे. चला तर मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.